स्वागत या ठिकाणी माझगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय नरेश शेठ पाटील आणि त्यांच्या सोबतीला बालू गावंडे टेंबरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दोन्ही या ठिकाणी मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. करूया मनपूर्वक स्वागत दोन्ही मान्यवरांचं. या चेंडूवरती आला षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलते 7 या धावसंख्येवरती. चंद्रकांत दलवी शाखा प्रमुख टेंबरीचे त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सार्थक गावंडे आमचे 12th मॅन या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेलेत. चांगलं त्यांची 12th मॅनची भूमिका त्यांनी पार पाडली. कित्येक स्पर्धेमध्ये उत्साही जास्त असतो त्यांना आणि का असू नये आपल्या गावाच्या संघासाठी ते प्रयत्न करतायत. मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही परंतु इथून प्रोत्साहित करतायत. ऑन स्ट्राईक वरती शरद मुसले. ऑन साइड मध्ये या पटक्याला खेचायचं होतं, विकेट मिळण्याची शक्यता परंतु चुकीच्या एंडला त्या ठिकाणी फेकी केली. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचलते 8 या धावसंख्येवरती. समीरजी सोमने एक मराठीचे उत्कृष्ट समालोचक या ठिकाणी येत आहेत, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. रितेश ठोंबरे टेंबरी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस पंचाचा वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. विवेक आगज आणि रोहन आगज यांच्याकडून पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिकसाठी 2 विकेट घेतले तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. समोरच्या दिशेमध्ये हा लॉफ्टेड ड्राइव्ह बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर करत 6 धावेसाठी बिग 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 हिट षटकार. या धावसंख्येवरती सुरुवात शांत आणि संयमी केली होती. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल आला, त्यानंतर आली सिंगल. असं वाटलं होतं धावसंख्येवरती रोख लावलं जाईल परंतु जशी आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज शरद मुसलेनं त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत जयेशनं देखील आता आक्रमणाला सुरुवात केली आहे. षटकार येतो त्याच्या देखील बॅटमधून. पुन्हा एकदा फटका खेचायचा होता ऑन साइड मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय एका धाबेसाठी आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल तर एकूणच 16 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. 16 धावा धावफलकावरती बिनबाद. ही जमेची बाजू राहील वानिवली टीमसाठी आणि जय हनुमान वानिवली संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करतोय. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. या अगोदर कित्येक वेळा आपण पाहिलं राजला पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना आणि तोच गोलंदाज आता आपण पाहतो दुसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित करण्यात येत आहे. राज बराचसा दूरवरचा प्रवास करून या ठिकाणी आता या स्पर्धेला दाखल झालाय. अनिकेत मात्रे कोण यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. बाला बांदल पाली यांचं देखील आगमन. त्यांना देखील विनंती असेल सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आगतम स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. समीरजी सोमने सर यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं देखील आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती राज ठोंबरे तयार आहे. फटका हवेमध्ये. पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 या अंकावरती. 17 धाबा धावफलकावरती. एक धाव देखील महत्वाची. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. मोठे फटके जरूर येत आहेत परंतु सिंगल डबलच्या साह्याने देखील धावफलक हलतं ठेवण्याचं काम
दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आणि त्याकरता आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांची दमछाक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव. राज ठोंबरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. चांगली गोलंदाजी या गोलंदाजाला या मॅचमध्ये करावी लागेल. फटका पसला हवेमध्ये. संधी आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. प्रयत्न चालू आहेत परंतु बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. 18 धाबा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. मितांश डीजे आणि मितांश मंडप सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही संपूर्ण सर्व्हिस या ठिकाणी आम्हाला पुरवण्यात आली आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. बॉल तयार आहे. राज चांगला पटका अलोंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव कंप्लीट. नवजोत त्या ठिकाणी होता. बंटी त्या ठिकाणी होता. त्यांना चेंडूला उचलणार फेकणं तत्पूर्वी या ठिकाणी मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. सिंगल डबलच्या मदतीनं 19 धावा त्या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय. हा समोर जिथे टॉस बॉक्स आहे तिथे त्याच्या बाजूला जो टेम्पो आहे त्या चालकाला आम्ही विनंती करतोय की तिथून तो टेम्पो आपण हटवायचा. हा चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत फलंदाज शरद मुसलेच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रिन्स ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते एकूणच 25 या अंकावरती. सुरुवातीला आपण पाहिलं सिंगल डबलच्या साहाय्यानं धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट अगदी मास्टर माइंडनं हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. शांत आणि कूल माइंडनं. यावेळेस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. फलंदाज शरद मुसलेच्या बॅट मधून येतोय. डीप मिडविकेट सीमारेषेच्या डोक्यावरून अगदी फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शरद मुसलेकडून. शरद मुसले क्लेस एज मध्ये कमी वयामध्ये उंचाई गाठणारा हा फलंदाज आणि दमदार बॅटिंग त्याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एक ग्रेट ऑलराऊंडर. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय वानवली संघाचा आणि कित्येक मैदानावरती आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकून दिलेत त्यांना वानवली टीमला. सचिन टोंबरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय वानिवली. बॅक टू बॅक आलेले दोन षटकार सुरुवातीपासून आपण पाहतोय. जशी या स्पर्धेला सुरुवात झाली तसं आक्रमण आणि आक्रमणच पाहायला मिळालं. चेंडू लिले या सीमारेषा पलीकडे जात आहेत. बॅटवरती प्रॉपर चेंडू कनेक्ट झाल्याच्या नंतर सीमारेषा गाठतोय. त्याकरता आपण सुरुवातीपासून आपण या मॅचेस पाहत आलोय आणि प्रत्येक वेळी 60+ टार्गेट 50+ टार्गेट या स्पर्धेमध्ये होतच आलाय आणि विविध मोसले जसा स्ट्राईक वरती आला तसा त्याच्या बॅटमधून 3 षटकार 4 एकेरी धाबा त्याच्या बॅटमधून येत असताना आपण पाहिल्यात. बालू गावंडे माजी उपसरपंच टेंबरी आणि मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नरेशदादा पाटील जे ग्रुप ग्रामपंचायत माझगावचे सरपंच आहेत. त्यांचं देखील आपण करतोय मनपूर्वक स्वागत. त्यांचं देखील सन्मान इनिंग ब्रेक्स मध्ये आपण करणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येतोय जय घरत. चांगला गोलंदाज या सीझन मध्ये बराचसा फॉर्म मध्ये असणारा हा गोलंदाज आहे. 2 धाबा या चेंडूवरती कंप्लीट केले जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकूणच 35. 1 विकेट अजून गमावली नाहीये.
चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतात. आक्रमण त्या ठिकाणी केलं जात आहे, धाबा जमवल्या जात आहेत. एकात दोन मोठे पटके आले तर सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. आणि हीच आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून समजदारीचं क्रिकेट हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. त्यांना माहिती आहे की पहिल्या सत्रामध्ये जर धावा केल्या तर द्वितीय सत्रामध्ये आपल्याला संघर्ष करण्यासाठी त्याच धावा जागा निर्माण करतील आणि तोच संघर्ष या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पहिल्या सत्रामध्ये करतायत. मोठा पटका, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवली नाही फलंदाज जयेश तोरवेनं आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, बॉलिंग ट्रॅकवरती जसा जय आला पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर त्याने डॉट बॉल टाकला, पुन्हा एकदा दुहेरी धावेला त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं आणि पुन्हा एकदा त्याने डॉट बॉल टाकला. धावसंख्येवरती रोख लगाम त्याने टाकली आहे. पुन्हा एकदा ऑन सेटमध्ये धाव घेतली जाते. या सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचल ते 36 या धावसंख्येवरती. पहिल्या 2 षटकामध्ये 16.00च्या सरासरीनं पर षटक धावत होतं आणि त्याच रनरेटनं पुढे देखील धावेल असं वाटलं होतं वानिवली टीमच्या पाठीराख्यांना, परंतु तसं घडलं नाही. गोलंदाज जयनं सांगितलं, जिगरबाज युवा गोलंदाज 100% योगदान मैदानाच्या आतमध्ये देतोय, संघर्ष तो करतोय. असं म्हटलं जातं ना, जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत, आणि तो संघर्ष करतोय जय मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलमध्ये त्यानं केवळ 4च धावा खर्ची केल्यात. आता परीक्षा आहे जयची, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होईल असं वाटत असताना बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी बिग बिग बिग. होत i11 कोण आणि त्यांच्या विरोधात श्री 11 सावरोली आणि त्यांना पुरस्कृत केलं आहे ते मंगेश बांदल यांनी. चला, सावरोली आणि कोण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी यायचंय. इनिंग ब्रेक्समध्ये आपण टॉस करून त्या ठिकाणी घेणार आहोत. चला, थोडं स्पीडअप टिमरी टीम. चला, जास्त वेळ त्या ठिकाणी घेतला जातोय, त्याकरता आम्ही तुम्हाला वारंवार ही सूचना देतोय. वेळेचं बंधन आहे आणि बंधनकारक षटकच तुम्हाला टाकायचे आहेत. 5 मिनिटाचा अवधी पर षटकासाठी आणि त्या 5 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचं षटक त्या ठिकाणी कंप्लीट झालं पाहिजे. वेळेला महत्त्व दिलंच पाहिजे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. सुजल क्षीरसागर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. फलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 42 या धाबसंख्येवरती. 65 धाबसंख्येचं पाठलाग याच संडेमध्ये केलं होतं याच टेंबरी टीमनं, परंतु आता आव्हान असेल त्यांच्यासमोर शरद मुसलेचं. परंतु या षटकामध्ये कितपत धाबसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय वानिवली ब हा संघ या मॅचमध्ये हे पाहणं गरजेचं आहे. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हरमध्ये आक्रमण केलं जाईल का? या स्लॉग षटकामध्ये जर आक्रमण झालं तर एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं जाईल. विकेट डायरेक्ट हिट झाला तर विकेट मिळण्याची शक्यता होती, परंतु थांबला स्वतः त्या ठिकाणी भास्कर घरत, स्वतःला रोखलं त्यानं आणि तदनंतर बॅकिंग नसल्या कारणानं त्यांनी फेकी केली नाही, डायरेक्ट हिट केलं नाही आणि तिथे मिळेल एक सिंगल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 या धावसंख्येवरती. डावखुराचा फलंदाज आता शरद मुसले ऑन स्ट्राईकवरती येतोय. आक्रमकता हे त्याचं वैशिष्ट्य राहिलंय.
गुणवानशाही खेळाडू, क्लासिकल फटके त्याने या अगोदर देखील कित्येक मैदानावरती घेतले. या मॅच मध्ये देखील 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. गुणवत्ता ठासून भरलेला हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. यावेळेस देखील चांगला पटका, जोरकस पटका, हॅमर स्टाईलने या पटक्याला खेचलं होतं. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी चेक केलं जाईल, रेफर केलं जात आहे. रनआउट फलंदाज आहे की नाही हे या ठिकाणी चेक केले जाईल आणि आमचे नरेशजी म्हात्रे सर या ठिकाणी येत आहेत. OUT फलंदाज बाद. दुसरी धाव या ठिकाणी धोक्याची. जयेश तोरवे या ठिकाणी विकेट गमावतोय. धावची स्वरूपात त्याला विकेट गमावावी लागतीये. एक धाव या चेंडूवरती जरूर मिळेल. एक विकेट देखील गमावली. धावची स्वरूपात सांगा की विकेट प्राप्त केली आहे ती सुजलनं दुसऱ्या चेंडूवरती. एक धाव मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलक खालतं ठेवण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे फलंदाज शरद मुसलेकडून आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 44 या धावसंख्येवरती. 44 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज जयेश. आता नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरचा जयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेश बाद झाला. आता वैभव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू वानिवली ब टीमचा. जितकी चांगली बॅटिंग जयेश करतो ना त्यापेक्षाही मी तर म्हणेन मधल्या फलीला येऊन चांगली बॅटिंग किती वेळा तरी आपण कित्येक मैदानावरती पाहिले चांगली बॅटिंग करत असताना वैभव थोरवे या फलंदाजाला तितकी चांगली त्याची गोलंदाजी देखील राहिलेली आहे. लो फुलटॉस होतं, आतली एज घेतली आणि असं वाटलं होतं चेंडू सीमारेषेच्या जवळ चाललाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. थोडंसं फंबल जरूर झालं होतं परंतु तदनंतर स्वतःला सावरलं. स्वतःचा बॅलन्स त्या ठिकाणी बिघडून दिलं नाही आणि पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं. 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या धावसंख्येवरती. 46 धावा स्कोर कार्डवरती आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साइड मध्ये हा तडाका 1 टप्प्या अखेर बॉल डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करत जाईल. 4 धावांसाठी चौकार. संघाच्या अर्धशतकीय धावा आपण या ठिकाणी पाहतोय. पंबल आणि तदनंतर त्याचा भुगात्मा भोगावा लागेल. 4 धाब्यांसाठी चौकार येईल आणि या चौकाराच्या मदतीनं झपाट्यानं वेग घेतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल तो 54 या धावसंख्येवरती. मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 54 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा हा दमदार स्ट्रोक स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय. पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी बिग हिट. षटकार.